विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचं खापर महाविकास आघाडीनं ईव्हीएमवर फोडलंय आणि त्यासाठीच आता ईव्हीएम विरोधामध्ये महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। एकीकडे ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारण्याच्या हालचाली विरोधकांनी सुरू केल्या असतानाच इंडिया आघाडीसह सगळ्याच विरोधकांना मोठा दणका हा सुप्रीम कोर्टाने दिलाय। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिकाच सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे। ईव्हीएम विरोधात इंडिया आघाडीनं दाखल केलेली ही याचिका होती आणि हीच याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। तर पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे। ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे, त्यामुळे आता इंडिया आघाडीला हा मोठा दणका मानला जातोय। ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आंदोलन करण्याच्या तयारीत असतानाच सुप्रीम कोर्टाची ही याचिका फेटाळल्यानं आता इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीला मोठा दणका मानला जातोय। पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्यास सुप्रीम कोर्टानं विरोध केला आहे। विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवाचं खापर महाविकास आघाडीनं ईव्हीएमवर फोडलं आहे आणि त्यासाठीच आता ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली होती। एकीकडे ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या विरोधकांकडून आणि असं असतानाच इंडिया आघाडीसह विरोधकांना मोठा दणका हा सुप्रीम कोर्टानं दिलाय। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिकाच सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। ईव्हीएम विरोधात इंडिया आघाडीनं ही याचिका दाखल केली होती, मात्र हीच याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे आणि पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिलाय। तर आपण पाहतो ईव्हीएम विरोधातील याचिकेवर कोर्ट काय म्हटलं। जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा ईव्हीएम मध्ये छेडछाड नसते, तुमचा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम मध्ये छेडछाड झालेली असते। मतपत्रिकांचा वापर केल्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही का, असा सवाल कोर्टानं उपस्थित केलाय। एलॉन मस्क, चंद्राबाबू नायडू, जगनमोहन रेड्डी यांना देखील ईव्हीएमवर शंका असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। न्यायालयानं हा मुद्दा विचारात घेण्यास नकारही दिलाय। आपण पाहतो ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे आणि याच वेळेस याचिकाकर्त्यांना दणका दिला आहे। महाविकास आघाडी असेल, इंडिया आघाडीकडून सातत्यानं ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आणि त्याच अनुषंगानं आता ही एक मोठी चपराक म्हणावी लागेल। या संदर्भात सखोल विश्लेषण करण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीतला मवियाच्या पराभवाचा विलन आता ईव्हीएम झालाय, असं मविया नेत्यांचा आरोप आहे। सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमला क्लीन चिटही दिली आहे। नेमकं सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीत कोर्टानं काय म्हटलंय, सविस्तर सांगाल? आधी हे आपण आपल्या प्रेक्षकांना एक छोटीशी गोष्ट करून सांगू की ही काही मवियाची याचिका नव्हती। ही पॉल नावाचे सदगृहस्थ आहेत। ते असं म्हणाले की मी जगभरातल्या 90 देशामध्ये फिरून आलेलो आहे आणि बहुतांश देशामध्ये ईव्हीएम वरती नाही तर बॅलेट पेपरवरती निवडणुका होतात। इथून त्या याचिकेचा मूळ गाभा सुरू होतो। प्रत्यक्षात कोर्टरूम मध्ये जेव्हा हा मुद्दा त्यांनी आणला तेव्हा कोर्ट असं म्हणालं की ठीक आहे, मग इतर देशाचं भारतानं अनुकरण करावं का। आता जेव्हा बॅलेट पेपर आणि ईव्हीएम संदर्भातला कोर्टात संवाद सुरू झाला तेव्हा कोर्ट असं म्हणालं की जेव्हा जेव्हा तुम्ही ईव्हीएम वरती निवडणुका जिंकता तेव्हा तेव्हा तुम्हाला ईव्हीएम मध्ये दोष आढळून येत नाही आणि जेव्हा तुमचा पराभव होतो तेव्हाच तुम्हाला फक्त ईव्हीएम मध्ये दोष कसा आढळून येतो। आता याचिकेकर्त्याचं असं म्हणणं होतं की हे मी एकटाच म्हणत नाही, तर दाक्षिणात्य राज्यातले महत्वाचे जे नेते आहेत, चंद्राबाबू असतील, जगनमोहन रेड्डी असतील, अशा सगळ्यांचा त्यांनी दाखला दिला। कोर्टाने हा काही दाखला मानायला नकार दिला। त्यासोबतच निवडणुकीतल्या भ्रष्टाचाराचा पण मुद्दा होता। निवडणुकीमध्ये खूप सारे पैसे वाटले जातात। मग याचिकाकर्ते म्हणाले की सोनं सापडलं आहे, करोडो रुपयाची रक्कम सापडलेली आहे। कोर्ट यावरती म्हणाला की अशी काही पैसे आम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये सापडत नाहीत। आता याच्यात दोन वेगवेगळे भाग आहेत। एक म्हणजे ईव्हीएम संदर्भातलं जे कोर्टाचं म्हणणं आहे, हा 2019 सुद्धा जेव्हा कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्येच हा मुद्दा आला होता तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यातनं एक वेगळा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आणि तो पर्याय असा होता की ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याचा प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारणतः 5% यांची पडताळणी करायची, त्याची स्वतंत्र नोंदणी प्रत्यक्ष वोटिंग होत असतानाच करायची। सुप्रीम कोर्टासमोर हेही होतं की जेव्हा जेव्हा कोणत्याही राजकीय पक्षांनी ईव्हीएम संदर्भामध्ये काही आक्षेप नोंदवले तेव्हा प्रत्येक वेळेला देशाच्या सर्वोच्च संस्था म्हणजे निवडणूक आयोगाने त्यांना पुढे या आणि सिद्ध करून दाखवा असं म्हटलं। त्यात आपल्या शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पण होती, आम आदमी पक्ष होता। हे कुठेही सिद्ध करू शकले नाहीत की ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ आहे
हा सगळा भाग न्यायालयासमोर होताच आणि त्यामुळंच ईव्हीएमच्या संदर्भातल्या ह्या याचिकेला निकाली काढत असताना कोर्ट असं म्हणालं की तुमचा पराभव होतो त्याच वेळेला तुम्ही ईव्हीएम वरती दोषारोपण करता आणि असं सांगत कोर्टाने दोन्ही मुद्दे भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि ईव्हीएमचा मुद्दा उडवून लावला आणि कोर्ट असं म्हणाले की पुन्हा मतपत्रिकेवरती आपल्याला निवडणुका घेता येणार नाहीत. आता हा जरी न्यायालयीन प्रक्रियेतला भाग असला तरी आपण असं बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये हा निकाल आल्यानंतर सगळेच विरोधी पक्ष हे ईव्हीएम संदर्भामध्ये बोलताना दिसतात. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पण हा गरिबावरती अन्याय आहे, बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हायला हव्यात असा सूर लावलाय. शरद पवार यांनी पण काही अंशी अशाच पद्धतीची भूमिका घेतली आहे आणि काल उद्धव ठाकरे यांच्या पराभूत आणि विजयी झालेल्या आमदारांच्या बैठकीमध्ये सुद्धा ईव्हीएम संदर्भामध्ये खूप सारे प्रश्न उपस्थित केलेत. पण हा भाग न्यायालयानेच काल उडवून लावला की तुमचा पराभव झाल्यानंतरच तुम्हाला ईव्हीएम कशी आठवते. निश्चितच त्यामुळे सातत्यानं आरोप केले जात आहेत, मात्र सिद्ध करण्यातच कुठेतरी विरोधक असतील किंवा मग ईव्हीएमला विरोध करणारे कुठेतरी पाठी पडत असल्याचं दिसतंय. राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणासाठी.